तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सुनावणीकडे आपण वळूयात। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगामध्ये आता सुनावणी सुरू झाली। गेल्या 15 मिनिटांपासून ही सुनावणी सुरू झाली आहे। दोन्ही गटाकडून सुरुवातीला इथे कागदपत्र सादर करण्यात आली आहेत। तर मुख्य निवडणूक आयुक्तांना शरद पवार स्वतः भेटलेले आहेत। निवडणूक आयोगात स्वतः शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण या देखील हजर आहेत। आजच्या सुनावणीत एका गटाला आपली बाजू मांडता येणार आहे। 4 ते 6 ही वेळ देण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडून। शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी सध्या बाजू मांडतायत। त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाची घटना याचा दाखला निवडणूक आयोगामध्ये सुनावणीच्या वेळेला दिला जातोय। तर दोन्ही गटाकडून जी कागदपत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहेत। दोन्ही गटाकडून कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातले सुनावणीचे सगळे अपडेट्स आपण पाहतोय। तर 1,62,000 प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेली आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्तांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे। अजित पवार गटाकडून विधानसभेच्या 43 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या 6 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत। अजित पवार गटाकडून नागालँडमधील 7 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत। शरद पवार गटाकडून पक्षाच्या घटनेची माहिती निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहे। सुनावणी दरम्यान शरद पवार गटानं पक्ष घटनेचा दाखला दिलेला आहे। मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्तांसमोर सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, आता तुम्ही सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाहेर, कार्यालयाच्या बाहेर तुम्ही आहात। सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। शरद पवार गटाकडून पक्ष घटनेचा दाखला देण्यात आलाय। आणखी कोणते मुद्दे समोर येत आहेत, काय अपडेट्स? खरं तर शरद पवार हे स्वतः निखिला या सुनावणीसाठी दाखल झालेले आहेत। जवळपास 16 ते 17 मिनिटं झालेली आहेत ही सुनावणी सुरू होऊन। मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतच 2 इतर जे सहआयुक्त असतात ते 3 जण त्या ठिकाणी बसले आहेत आणि त्यांच्या समोर या सुनावणीला सुरुवात झाली आहे। दोन्ही बाजूचे वकील देखील पोहोचले आहेत। अजित पवार गटाकडून 1,62,000 प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 43 आमदारांचा समावेश आहे आणि म्हणजे विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या 6 आमदारांचा समावेश आहे। परराज्यातला विचार केला तर नागालँडमधले 7 आणि झारखंडमधले 1 त्यांचे जे आमदार आहेत त्यांचं देखील प्रतिज्ञापत्र जे आहे ते अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलं। सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही गटाकडून निखिला कागदपत्र सादर करण्यात आली आणि त्याच वेळेला प्रतिज्ञापत्र किंवा कागदपत्र ही सादर केल्यानंतर शरद पवार गटाच्या वतीनं पक्षाची जी घटना आहे त्या घटनेचा दाखला जो आहे तो मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आलेला आहे, जेणेकरून त्याच्यावरूनच आता पुढची जी काही कार्यवाही असणार आहे ती सुरू होणार आहे। साधारणतः 6 वाजेपर्यंतच ही सुनावणी सुरू राहील असा एक अंदाज आहे। मात्र अजून सुनावणीमध्ये जो युक्तिवाद आहे तो मात्र निखिला अजूनही सुरू झालेला नाही। फक्त सुनावणीला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल आपल्याला आणि कागदपत्र जे ती सादर करण्यात आली आहे त्याची जी चर्चा आहे ती सध्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या समोर सुरू आहे। आणि याच गेटमधून काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या गटाचे नेते खासदार वंदना चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड हे देखील दाखल झालेले आहेत। अभिषेक मनु सिंघवी हे देखील शरद पवार यांच्या सोबतच त्यांच्या गाडीमधून आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे ते देखील राज्यसभेचे सदस्य आहेत आणि शरद पवार देखील राज्यसभेचे सदस्य आहेत। शिवसेनेच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणात देखील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली होती। आज प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळेला म्हणजे युक्तिवाद जो आहे तो केला जातो की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे खरं तर, कारण फक्त कागदपत्र जे आहेत तीच सादर केली जात आहेत। आणि आत्ताही पाहतोय आपण इतर जे काही अधिकारी असतील ते त्यांची ये जा जी आहे ती सध्या या निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। मात्र पुढचे अजून जवळपास 2.5 तास ही सुनावणी चालू शकते 6 वाजेपर्यंत। आजच्या सुनावणीमध्ये मुख्य युक्तिवाद होतो की नाही आपल्याला काही वेळात समजू शकेल। नक्कीच संदीप, आणखी महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेची ज्या वेळेला अशा प्रकारे सुनावणी सुरू होती त्यावेळेला पक्षाची घटना हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता। तर आता देखील राष्ट्रवादीच्या पक्षाची घटना जी आहे त्याचा दाखला या सुनावणीच्या वेळेला शरद पवार गटाकडून देण्यात आलाय। अगदी बरोबर आहे। ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली होती निखिला, त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग या दोन्हीकडे ते दाखल झालं होतं आणि त्याच पद्धतीनं आत्ता देखील हे सगळं दिसतंय, कारण सुप्रीम कोर्टात आजच शरद पवार गटाकडून देखील अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर जी आमदार गेलेले आहेत त्यांना अपात्र ठरवावं अशी याचिका आज दाखल करण्यात आली आहे। म्हणजेच राष्ट्रवादीतल्या फुटीचं प्रकरण पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे आजच्याच दिवशी आणि त्याच दिवसात मुख्य निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर देखील ही सुनावणी होते। ज्यावेळेला मागच्या वेळेला म्हणजे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये निखिला युक्तिवाद झाला होता त्यावेळेला पद
पक्षाची घटना किंवा त्यांची जी प्रतिज्ञापत्र आहेत म्हणजे सगळ्या पदाधिकाऱ्यांची नक्कीच प्रतिज्ञापत्र संदीप थोडंसं थांबवते पुन्हा एकदा आपण पाहूयात तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातले सुनावणीचे अपडेट्स मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्तांच्या समोर सध्या सुनावणी सुरू आहे। सध्या युक्तिवाद सुरू झालेला नाहीये, मात्र सुनावणीला सुरुवात झालेली आहे। 6 वाजेपर्यंत ही सुनावणी सुरू राहणार आहे। अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडतात आणि ही बाजू मांडताना त्यांनी पक्ष घटनेचा देखील दाखला दिलेला आहे। अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या 6 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। अजित पवार गटाकडून नागालँडमधील 7 आमदारांकडचं प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आलेलं आहे। तर शरद पवार गटाकडून पक्षाच्या घटनेची माहिती निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेली आहे। तर सुनावणीच्या दरम्यान शरद पवार गटानं पक्ष घटनेचा दाखला दिलेला आहे। स्वतः शरद पवार केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये हजर आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्तांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे। सध्या तरी कागदपत्र सादर केली जात आहेत। अजित पवार गटाकडून जी कागदपत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये 1,62,000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रामधील 53 पैकी 43 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा करण्यात आलाय। 6 विधान परिषदेचे आमदार असल्याचे दावे देखील यामध्ये करण्यात आले आहेत आणि 7 एमएलए हे नागालँडचे आणि 1 एमएलए हा झारखंडचा असे ही प्रतिज्ञापत्र ही आता अजित पवार गटाकडून सादर करण्यात आली आहे। तर पक्ष घटना या दाखला जो आहे तो शरद पवार गटाकडून इथे देण्यात आलेला आहे। तर मुख्य निवडणूक आयुक्तांना शरद पवार भेटलेले आहेत। फक्त अजित पवारच नाही तर दोन्ही गटाकडून कागदपत्र सध्या सादर केलेली जात आहेत। पुरावे देखील सध्या